नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण माझ्या एका पेशंटच्या नवऱ्याचा किंवा पतीचा एक महत्त्वाचा प्रश्न घेणार आहोत की डॉक्टर, माझ्या पत्नीचं टेस्ट ट्यूब बेबीचं ओव्हम पिकअप सर्जरी आहे, तर तुम्ही मला काही टिप्स अँड ट्रिक्स किंवा काही गोष्टी सांगू शकाल का, जेणेकरून ऑपरेशनच्या दिवशी कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही किंवा व्यवस्थित सॅम्पल देता येईल किंवा अजून काय करता येईल सक्सेस रेट वाढवण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर शक्य असेल तर तुमच्या मिसेस बरोबर तुम्हाला 10-15 दिवस जे काही इंजेक्शन चालू असतात तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्यांच्यासाठी एक अतिशय मोलाची गोष्ट होऊ शकेल. ते धीर देण्यासारखं पण होतं आणि जेव्हा तुम्ही स्वतः येता त्यावेळेला तुम्ही त्या ट्रीटमेंटचा भाग म्हणून असता आणि त्याचा खूप मोठा पेशंटला मानसिक दृष्ट्या फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आयत्या वेळेला बऱ्याच वेळेला सिमेंट देण्यामध्ये खूप घाई गडबड किंवा भीती किंवा टेन्शन, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे शक्य असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून एक सिमेंट सॅम्पल छोट्या अवधीसाठी साधारण 1 आठवडा आधी ऑपरेशनच्या फ्रीज करून ठेवलेलं कधीही चांगलं असतं. हे जे फ्रीज म्हणजे विट्रिफाईड सिमेंट सॅम्पल आहे हे बॅकअप म्हणून असतं. म्हणजे हे जर का तुम्हाला अगदी आयत्या वेळेला ऑपरेशनच्या दिवशी जर सिमेंट देता आलं नाही किंवा पतीला ताप आला असेल किंवा इतर कुठलं इन्फेक्शन असेल आणि आयत्या वेळेला सिमेंट देण्याच्या दृष्टिकोनातनं प्रॉब्लेम येईल अशी जर शंका वाटत असेल तर हे फ्रोझन स्वतःचं सॅम्पल जे आहे दॅट कॅन बी रिअली अ गेम चेंजर. दुसरी गोष्ट हे आहे की ऑपरेशनच्या दिवशी शक्यतोवर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी अत्यंत मोकळेपणाने बोलून अपेक्षित वेळ काय आहे ऑपरेशनची आणि सिमेंट किती वेळामध्ये दिलं तर चालेल हे एकदा विचारून घ्या. कारण बऱ्याच पुरुषांना हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये सिमेंट कलेक्ट करायला अतिशय भीती किंवा एक ऑकवर्डनेस असतो जे आम्ही समजू शकतो, पण जे घरी सिमेंट व्यवस्थित कलेक्ट होऊ शकेल. त्यामुळे समजा 9 वाजता तुमच्या पत्नीचं ऑपरेशन असेल तर तुम्हाला कलेक्शनला जर जास्त वेळ लागणार असेल तर तुम्ही डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलून साधारण 2-3 तास सुद्धा आधी कलेक्ट करून दिलं सिमेंट तरी चालतं, जेणेकरून तुमचं काम झाल्यानंतर तुमच्या पत्नीचं ऑपरेशन झाल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तिथे व्यवस्थित खंबीरपणे उभं राहता येईल. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ज्या जर पुरुषांनी फॉलो केल्या तर त्यांच्या पत्नीच्या सक्सेस रेट वाढवण्यामध्ये निश्चितपणे ह्याचा हातभार लागू शकतो. धन्यवाद.